आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ थोर आणि पैसाश परमेश्वरा देव बाप्पा, तुझ्या वचनाची भाकर मोडत असताना प्रभू तू आम्हाबरोबर राहा. तुझा गौरव तू आम्हाद्वारे करून घे आणि काही चुकल्यास प्रभूजी तू आम्हाला क्षमा कर. तुझं वचन तू आम्हाला समजावून सांग की आमच्या अंतःकरणात रुजू दे, त्याचा वृक्ष होऊ दे आणि त्याला पवित्र आत्म्याची फळं येऊ दे. अशा आम्ही तुझकडे प्रार्थना करतो. ही लहान प्रार्थना आमचं धन्य करणारा प्रभू श्री ख्रिस्ताच्याद्वारे मागतो आणि बाप्पा, आमेन. आज आपण जे शुभवर्तमान वाचलेलं आहे ते मत्तेकर शुभवर्तमान याचा 23वा अध्याय आणि 1 ते 12 ही वचनं आपण वाचलेली आहेत. मत्तेकर शुभवर्तमान याचा 23वा अध्याय आणि 1 ते 12 यामध्ये ख्रिस्त हा आपला गुरु आहे हे सांगितलेलं आहे. जगाचा गुरु ख्रिस्त आहे. गुरु म्हटलं तर तो एक रोल मॉडेल असला पाहिजे. रोल मॉडेल म्हणजे एक आदर्श व्यक्ती. आदर्श व्यक्ती जो ज्याला त्याचे शिष्य फॉलो करतील. तो गुरु जसा शिकवतो तसं पहिले त्यांनी वागलं पाहिजे. म्हणजे तो एक रोल मॉडेल किंवा एक आदर्श गुरु असा शिष्यांपुढे उभा राहील. आणि जगद्गुरू म्हटलेला असा हा ख्रिस्त आपल्याला या मत्तेकर शुभवर्तमानामध्ये 23व्या अध्यायामध्ये पाहायला मिळतो. तो असा की 23वा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये, तुम्ही तर आपणास गुरुजी म्हणून घेऊ नका, कारण तुमचा गुरु एक आहे व तुम्ही सर्व भाऊ आहात, असं प्रभू येशू ख्रिस्त 23वा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये म्हणत आहे. तुमचा गुरु एक आहे. तो गुरु कोण आहे? तो गुरु प्रभू येशू ख्रिस्त आहे. 23वा अध्याय 9व्या वचनामध्ये असं आणखी म्हटलेलं आहे प्रभू येशू ख्रिस्ताने, पृथ्वीवरील कोणाला आपला पिता म्हणू नका, कारण तुमचा पिता एक आहे, तो स्वर्गीय आहे. कोण गुरु नाही, कोण बाप नाही. आपला एकच गुरु ख्रिस्त, आपला एकच पिता स्वर्गीय पिता. बाबा नाही, गुरुदेव नाही, कोण नाही. एकच गुरु ख्रिस्त गुरु. आणि 10व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, तसेच आपणास स्वामी म्हणून घेऊ नका, कारण तुमचा स्वामी एक आहे, तो ख्रिस्त आहे. स्वामी, गुरु, पिता हे सर्व कोण आहे? ख्रिस्त आहे. आणि त्यामुळं आपण जो आपला गुरु जे आहे, जे आपले गुरु आहेत प्रभू येशू ख्रिस्त, त्यांना आपण फॉलो करायचं आहे. कारण तो एक आदर्श व्यक्तिमत्व असा आपल्या पुढे जीवन जगलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने मनुष्य म्हणून जेव्हा तो जीवन जगत होता तेव्हा त्याने काही गोष्टी आपल्याला शिकवल्या आणि काही गोष्टी त्याच्या वागणुकीतून आपल्याला तशा वागायला शिकवल्या. फॉर एक्झाम्पल, मत्तेकर शुभवर्तमान 23वा अध्याय आणि 11वं वचन, तसंच मत्ते 20 आणि 26वं वचन यामध्ये असं म्हटलेलं आहे की जो कोणी तुमच्यामध्ये श्रेष्ठ पाहतो तो तुमच्यामध्ये सेवक होईल. हे प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवलेलं आहे. तुम्हाला श्रेष्ठ व्हायचं आहे तर तुम्ही पहिले सेवक व्हा. आणि हे त्यांनी शिकवलं आणि त्याने तो तसाच वागला. कारण मत्ते 20:28 प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मनुष्याचा पुत्र सेवा करून घेण्यास नाही, तर सेवा करण्यास व पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करण्यास आला आहे. मनुष्याचा पुत्र सेवा करून घेण्यास नाही, तर सेवा करण्यास आलेला आहे. आणि मग त्याने पुष्कळांची सेवा केली. मत्ते 8व्या अध्यायामध्ये आपण पाहतो तर त्याने कुष्ठरोग्याला हात लावून स्पर्श करून बरं केलेलं आहे. कुष्ठरोग्याला कोण स्पर्श करतं का? कोण नाही करत. आपण पण त्याला स्पर्श करायला धजावत नाही, परंतु त्यांनी स्पर्श करून त्या कुष्ठरोग्याला बरं केलेलं आहे. म्हणजे तो सेवा करून घेण्यास नाही तर सेवा करण्यास आलेला आहे. हे जे तो म्हणतो ते त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. इतकंच नव्हे तर तो आदर्श गुरुजी आपल्या पुढे एक रोल मॉडेल कसा उभा राहिलेला आहे पहा बरं. योहान 13वा अध्याय आणि 5वं वचन, योहान 13 आणि 5 मध्ये
असं म्हटलेलं आहे की मग तो गंगाळात पाणी ओतून शिष्यांचे पाय धुवू लागला व रुमालाने ते पुसू लागला. तो स्वतः गुरु असून शिष्यांचे त्याने पाय धुतले आणि रुमालाने ते पुसले. हे इतकं मोठं कार्य एक गुरु असून त्याने केलेलं आहे. शिष्यांना इतकं ते वाईट वाटत होतं ते करून घेताना की काय बोलायची सोय नाही. पेत्र तर म्हणला, प्रभू हे तुम्ही माझ्यासाठी करूच नका, गुरुजी तुम्ही माझ्यासाठी करूच नका. पण येशू ख्रिस्ताने त्याला सांगितलं, जर मी हे तुझ्यासाठी केलं नाही तर तुला माझ्याबरोबर वाटा नाही. मग तो म्हणतो, हा प्रभूजी तुम्ही पाय धुतायत, मला डोकं पण धुवा. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त हा एक रोल मॉडेल आहे. त्यांनी जे सांगितलं, जे शिकवलं, जे विचार त्यांनी मांडले ते त्यांनी स्वतः फॉलो केले पहिले. तो म्हणतो तुमच्यामध्ये जो श्रेष्ठ पाहतो त्याने पहिले सेवा करावी, आणि त्याने सेवा केली. आंधळ्यांची सेवा केली, लंगड्यांची सेवा केली, पक्षघातीची सेवा केली, पांगळ्यांची सेवा केली, आणि त्याच्या शिष्यांचे त्यांनी पाय धुतले आणि ते रुमालाने पुसले. तर हा जो आदर्श आहे तो आदर्श आपण आपल्या जीवनामध्ये फॉलो केला पाहिजे. की आपल्याला जर श्रेष्ठ व्हायचं आहे तर आपण पहिले सेवक झालं पाहिजे. आपण पहिले सेवक होण्यासाठी आपण पहिले नम्र झालं पाहिजे. नम्र दोघांपुढे झालं पाहिजे. नम्र परमेश्वरापुढे पण झालं पाहिजे आणि नम्र मनुष्यापुढे पण झालं पाहिजे. तरच आपण सेवा करू शकतो किंवा सेवक होऊ शकतो. मदर टेरेसा यांनी येशू ख्रिस्ताचं हे जीवन फॉलो करण्याचा प्रयत्न केला. त्या कलकत्ता या ठिकाणी त्यांनी आल्या आणि अगदी तरुण वयातच त्या आल्या आणि त्यांनी रस्त्यावरची जखमी मुलं, अनाथ मुलं, मुली वगैरे त्या आणल्या त्यांच्या आश्रमामध्ये. त्यांची चांगली काळजी घेतली, त्यांना मलमपट्टी केली, त्यांचं औषध पाणी बघितलं, त्यांना सांभाळलं आणि त्यांची चांगली उत्तम सोय केली. आणि हे सर्व करून त्यांना ख्रिस्त सांगितला आणि त्यांना ख्रिस्तामध्ये वाढवलं. ही खरी प्रभू सेवा. केडगावला पंडिता रमाबाईंचा पण आश्रम आहे, आपल्याला माहिती आहे. त्या आश्रमामध्ये पण पंडिता रमाबाई जेव्हा इंग्लंडला गेल्या, त्या संस्कृतच्या भारतामधल्या पहिल्या पंडिता आहेत. भारतामधल्या पहिल्या संस्कृतमधल्या पंडिता म्हटलं तर पंडिता रमाबाई, ब्राह्मण स्वतः. परंतु जेव्हा त्यांनी ख्रिस्ताला स्वीकारलं, त्या इंग्लंडला गेल्या आणि इंग्लंडमध्ये एक आश्रम त्यांनी बघितला की किती आत्मीयतेने, तळमळतेने तिथल्या त्या नन्स किंवा स्त्रिया या अनाथ स्त्रियांच्या, आंधळ्या स्त्रियांच्या काळजी घेत आहेत. जे अनाथ आहेत अशा मुलींची ते लोक काळजी घेत आहेत. हे जेव्हा त्यांनी पाहिलं तेव्हा त्यांचं मनामध्ये तो विचार आला, त्यांना प्रेरणा मिळाली आणि त्या भारतामध्ये आल्या तेव्हा त्यांनी केडगावला फार मोठा आश्रम काढलेला आहे. त्यांचं चर्च जवळजवळ या आपल्या चर्चच्या एक 10 पट असेल मोठं, इतकं मोठं चर्च आहे त्यांचं. आणि पुष्कळ अनाथ मुलं आहेत, पुष्कळ आंधळ्या स्त्री आहेत आणि अशा लोकांना ते सांभाळतात. आपल्या चर्चच्या आकाराचं त्यांचं फक्त किचन आहे. आणि इतका सर्व पसारा सांभाळत असताना आता मिशनरी हेल्प नाही, कोणीही मिशनरी नाहीत भारतामध्ये, परदेशीय, अमेरिकेचे किंवा इंग्लंडचे. आणि तरीही तो आश्रम आजही चालू आहे आणि चालतो. इतर ठिकाणचे काही हॉस्टेल्स आपल्याला माहिती आहे बंद पडले. मुलांचे हॉस्टेल बंद पडले, मुलींचे हॉस्टेल बंद पडले. का तर फंड्स नाही, मिशनरी मदत नाही, बंद झाल्या सगळ्या मदती. पाठवणं बंद नाही झालं, येणं बंद केलेलं आहे.
त्यामुळं चालवणार कसा हा सर्व खटाटोप, हा सर्व खर्च? तरीही परमेश्वर ते पंडित रमाबाईंचा आश्रम केडगावचा चालवत आहे आणि त्याला काहीही कुठल्याही गोष्टीची कमतरता पडत नाही. काही चर्चेसच्या लोकांनी ग्रुप केलेला आहे, ग्रुप 8-8, 10-10 श्रीमंत लोकांचा ग्रुप आहे. फॉर एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर ठाणे जेम्स चर्च एक 8-10 चांगल्या श्रीमंत लोकांचा ग्रुप आहे. अशा काही पुष्कळ चर्चेसचा ग्रुप आहे. ते दर महिन्याला तिथे जाऊन आपलं जे डोनेशन आहे ते देऊन येतो आणि असं तो आश्रम चालतो. इतके 1,500 ते 2,000 अनाथ मुलं, विधवा स्त्रिया, अनाथ स्त्रिया आहेत आणि कोणीही तिथे गेलं तर तिथून परत येत नाही किंवा पाठवत नाही. आश्रयाला, आधाराला जो जाईल तो तिथे राहतो आणि त्याची चांगली सोय तिथे होते. जो श्रेष्ठ होऊ पाहतो तो पहिले काय करेल? सेवा करेल. हा रोल मॉडेल प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यापुढे ठेवला. त्याने शिष्यांचे पाय धुतले आणि त्याने एक आदर्श आपल्यापुढे ठेवून दिला की आपण जर सेवा करायची आहे तर पहिले नम्र झालं पाहिजे. नम्र जेव्हा आपण परमेश्वरापुढे होऊ तेव्हा मनुष्यापुढे आपण नम्र झालं पाहिजे. आणि जेव्हा आपण नम्र होतो तेव्हा आपल्यामध्ये राग, द्वेष, मत्सर ह्या गोष्टी राहतच नाहीत. आणि जेव्हा ह्या गोष्टी राहत नाहीत तेव्हा आपण नम्रतेने आणि प्रीतीने आपलं भरलेलं अंतःकरण असतं. प्रभू श्री ख्रिस्ताने काही गोष्टी आपल्याला ज्या समजत नव्हत्या त्या शिकवल्या. फॉर एक्झाम्पल मत्तेकृत शुभवर्तमान 22 अध्याय 36 ते 40 या वचनामध्ये प्रभू श्री ख्रिस्ताला विचारलं, मत्ते 22, 36 ते 40, सर्वात मोठी आज्ञा कोणती? एक प्रश्न विचारला की बाबा याचं काय ज्ञान आहे पाहावं. परंतु प्रभू श्री ख्रिस्ताचं ज्ञान तर स्वर्गीय होतं ना. तो तर लहान असतानाच शास्त्री आणि पुरुषी यांच्याशी मंदिरामध्ये बायबलवर चर्चा करत होता, लहान असताना. म्हणजे त्याचं जे ज्ञान होतं ते पुस्तकी ज्ञान नव्हतं, कारण त्याचं ज्ञान जे होतं ते आत्मिक ज्ञान होतं, स्वर्गीय ज्ञान होतं. आणि त्यामुळं त्याला ते सगळं बायबल, अख्खं बायबल तोंडपाठ आहे. आणि म्हणून त्याने त्या प्रश्नाचं सहजतेने उत्तर दिलं. आपल्याला न समजणाऱ्या पुष्कळ गोष्टी प्रभू श्री ख्रिस्ताने समजावून सांगितलेल्या आहेत. सर्वात मोठी आज्ञा कोणती? तर तो आपला देव परमेश्वर यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने प्रीती कर. हीच पहिली आणि सर्वात मोठी आज्ञा आहे. हे आपल्याला सर्वात प्रथम करायलाच पाहिजे, कारण 10 आज्ञांमध्ये पहिल्या 4 आज्ञा ह्याच आहेत परमेश्वराबद्दलच्या. आणि नंतर प्रभू येशू ख्रिस्त सांगतो की यासारखीच आणखी एक दुसरी मोठी आज्ञा आहे, ती म्हणजे अशी की जशी आपल्यावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. आणि ह्या आज्ञेमध्ये उरलेल्या 6 आज्ञा आहेत. जर आपण आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करतो तर आपण खून करत नाही, व्यभिचार करत नाही किंवा त्याच्या कुठल्या गोष्टीची अभिलाषा धरत नाही. या सर्व गोष्टी आल्या, आईबापाचा मान राख वगैरे सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यामध्ये. म्हणजे या 2 आज्ञांवर प्रभू श्री ख्रिस्त सांगतो संपूर्ण संदेश त्यांचं ग्रंथ आणि नियमशास्त्र अवलंबून आहे. म्हणजे आपण परमेश्वरावर प्रीती केली पाहिजे आणि मनुष्यावर पण प्रीती केली पाहिजे. परमेश्वरापुढे पण नम्र राहिलं पाहिजे आणि मनुष्यापुढे पण आपण नम्र राहिलं पाहिजे. हे येशू ख्रिस्त आपल्याला एक गुरु म्हणून शिकवतो. तो रोल मॉडेल आहे आणि तो तसा वागतो. त्यांनी शिष्यांना एक आदर्श कित्ता घालून दिलेला आहे आणि आपल्याला पण तसं राहायला सांगितलेलं आहे. आणखी काही गोष्टी पुष्कळ त्या काळी पण समजत नव्हत्या, आजच्या काळात पण समजत नाही आपल्याला. कितीही अभ्यास केला बायबलचा तरी जोपर्यंत देवाचा आत्मा तो प्रगट करत नाही तोपर्यंत ते आपल्याला ज्ञान कळत नाही. माझ्या पुढे पण बायबलमधले काही प्रश्न आहेत, मी पण अभ्यास करत असतो. देव जेव्हा सांगतो तेव्हाच ते मला समजतं. न समजणाऱ्या अशा कित्येक गोष्टी बायबलमध्ये आजही आपल्याला आहेत, परंतु देवाने सांगितलं तर मात्र समजतं. आता त्यावेळेला लोकांना जे समजत नव्हतं ते आणखी एक गोष्ट म्हणजे शब्बात पवित्रपणे पाळायचं. आता शब्बात पवित्रपणे पाळायचा म्हणजे काय, याचा अर्थ त्या लोकांना समजलेला नव्हता. मग काहीच काम करायचं नाही, हा एक अर्थ त्यांनी घेतला होता. काहीच काम करायचं नाही. आणि जर कोण काय काम केलं तर त्याला ते बोलत असत, नावं ठेवत असत, शब्बात मोडला.
पण प्रभू श्री ख्रिस्त काय शिकवतो पहा, मत्ते 12:5 मध्ये, याजक मंदिरात शब्बात दिवशी शब्बात मोडून निर्दोष असतात. याजक शब्बात दिवशी मंदिरामध्ये जातो, मंदिरामध्ये उपासना करतो, शब्बात दिवशी तो हे कामच करतो, तरी तो निर्दोष आहे. हे नियमशास्त्रात तुम्ही वाचले नाही काय? याच्यावरून प्रभू श्री ख्रिस्त काही शिकवू इच्छितो. आणखी पुढे प्रभू श्री ख्रिस्त म्हणतो मत्ते 12:8 मध्ये, मनुष्याचा पुत्र शब्बाताचा धनी आहे. शब्बात ही आज्ञा ज्या परमेश्वराने दिली, तो परमेश्वर प्रभू श्री ख्रिस्त स्वतः आहे, तो तुमच्या पुढे उभा आहे, तो शब्बाताचा धनी आहे. त्याला तुम्ही शिकवता शब्बात कसा पाळायचा. ज्यांनी शब्बात पवित्रपणे पाळ ही आज्ञा दिली, त्यालाच तुम्ही शिकवायला लागले शब्बात कसा पाळायचा ते. मग प्रभू श्री ख्रिस्त आणखी त्यांना समजावून सांगतो मत्ते 12:11-13 मध्ये, तुमच्यामध्ये असा कोण मनुष्य आहे की ज्याचे एकच मेंढरू असून ते खाचेत पडले तर तो त्याला उचलून बाहेर काढणार नाही. तर मेंढरापेक्षा माणसाचे मूल किती मोठे आहे. यास्तव शब्बात दिवशी सत्कृत्य करणे योग्य आहे. शब्बात दिवशी सत्कृत्य करणे योग्य आहे हे प्रभू श्री ख्रिस्तांनी शिकवलं त्या वेळच्या लोकांना, शास्त्र्यांना, पुरुषांना, आणि आपल्यालाही त्यांनी शिकवलं. आणि मग मंदिरामध्ये एक वाळलेल्या हाताचा मनुष्य होता, त्याला त्यांनी बोलवलं प्रभू श्री ख्रिस्ताने. शब्बात दिवस होता तरी प्रभू श्री ख्रिस्ताने त्याला सांगितलं हात पुढे कर, आणि त्याने आपला हात पुढे केला आणि तो वाळलेला हात त्याचा बरा झाला. म्हणजे शब्बात दिवशी सत्कृत्य करणं हे चांगलं आहे हे प्रभू श्री ख्रिस्ताने आपल्याला शिकवलं. म्हणजे पहिले लोकांना समजत नव्हती की शब्बात पवित्रपणे पाळ म्हणजे काय, परंतु प्रभू श्री ख्रिस्तांनी शिकवलं की शब्बात दिवशी तुम्ही पवित्रपणे पाळ, याचा अर्थ असा की तुम्ही सत्कृत्य करायचे त्या दिवशी. वेळ तुमचा प्रार्थनेमध्ये घालवा, देवाच्या वचनामध्ये घालवा, देवाच्या मंदिरामध्ये घालवा. वेळ तुमचा सत्कृत्य करण्यामध्ये घालवा. एखादं मेंढरू जर पडलं खड्ड्यात तर त्याला काढण्यामध्ये तो वेळ घालवा तुम्ही शब्बात दिवशी. शब्बात दिवशी काहीच काम करायचं नाही हा त्याचा अर्थ नव्हे. अशा पुष्कळ गोष्टी प्रभू श्री ख्रिस्ताने त्या काळामध्ये शिकवल्या. आणि तो गुरुजी असल्यामुळं, उत्तम गुरुजी आणि आदर्श गुरुजी असल्यामुळं त्याचं प्रवचन ऐकायला पुष्कळ लोक यायचे. आणि असंच प्रवचन ऐकायला पुष्कळ लोक आले आणि संध्याकाळ झाली. आणि शिष्य म्हणाले आता यांच्या जेवणाची काय सोय, आपल्याकडं तर काय नाही. मग प्रभू श्री ख्रिस्तला एका शिष्याने सांगितलं की एका मुलाकडे फक्त 5 भाकरी आणि काय आहेत, 2 मासे आहेत. काय 5 भाकरी आणि 2 मासे आहेत. मग येशू ख्रिस्त म्हणाला आणा इकडे. येशू ख्रिस्ताने ते 5 भाकरी 2 मासे हातात घेतले आणि स्वर्गाकडे पाहून आशीर्वाद दिला आणि म्हणले आता वाटा. 5,000 पेक्षा अधिक लोक जेवून उरले, तृप्त झाले. भाकर आणि मासे, सुंदर जेवण त्यांना मिळालं. म्हणजे ते आध्यात्मिक भोजन घ्यायला आले होते, देवाचं वचन ऐकायला आले होते, काहीतरी प्रभू श्री ख्रिस्त सांगेल ते. आणि त्यांची शारीरिक भोजनाची पण सोय झाली. म्हणजे जेव्हा आपण आध्यात्मिक भोजन, देवाचं वचन ऐकण्याकडे जास्त लक्ष देतो, तेव्हा आपल्या सर्व गरजा ख्रिस्त पुरवतो. स्तोत्र 34:10 मध्ये काय म्हटलेलं आहे, तरुण सिंहासही वाण पडेल, परंतु देवाचं भय बाळगणाऱ्यास कोणत्याही चांगल्या वस्तूची वाण पडणार नाही, असं लिहिलेलं आहे. कोणत्याही चांगल्या वस्तूची. मग सटरपटर देवबाप देणारच नाही तुम्हाला. द बेस्ट वन इज फॉर यू. कारण तो आपला स्वर्गीय पिता आहे, तो आपला उत्तम गुरुजी आहे. आणि पहा उरले किती टोपल्या, 12 टोपल्या उरल्या. देवाची स्तुती. 12 टोपल्या उरल्या. आणि शिष्यांना काय म्हणलं, आता घेऊन जावा. शिष्य किती 12 जणांच्या डोक्यावर 12 टोपल्या. रस्त्याला लागले तुम्हाला तर घेऊन खावा, त्यातले भरपूर आहे. मग शिष्यांची पण प्रभू श्री ख्रिस्ताने काय केली, काळजी घेतली. तुम्ही जेवून खा. शिष्यांना काय म्हणलं, जेवा, खा, तृप्त व्हा, आणि उरलेलं जे आहे ते एक एक टोपली तुमच्या डोक्यावर घ्या आणि चला, तुम्हाला पुन्हा लागलं तर घ्या त्यातलं.
म्हणजे शिष्यांची किती काळजी आहे प्रभू श्री ख्रिस्ताला, लोक जे ऐकायला येतात त्यांची पण किती काळजी आहे प्रभू श्री ख्रिस्ताला. तो उत्तम गुरुजी आहे म्हणून त्याला शिष्यांची काळजी आहे, लोकांची काळजी आहे. एक उदाहरण सांगतो. आमची मुलगी स्टेला, तिला बघायला एक स्थळ आलं होतं. ते नगरचे होते, त्यांचं आडनाव मगर होतं. नगरचे मगर. बोलणं झालं आमचं आणि मग मुलगा दुबईला असल्यामुळे म्हणलं आता परत परत काही येणं होत नाही. डायरेक्ट आपण म्हणजे लग्न जर करायचं म्हणलं तर कसं करायचं याची चर्चा थोडक्यात करूया. फायनल नंतर करू, पण निदान एक अंदाज तरी घेऊया. तर ते मगरबाईंनी सांगितलं की लग्नाचा सगळा खर्च तुम्ही करा. आम्ही म्हणलं असं कसं बरं, मुलगी तर शिकलेली आहे, ती कमवते पैसे. नाही, आम्ही आमच्या 2 मुलींची लग्न अशीच करून दिले, सगळा लग्नाचा खर्च तुम्हीच करायचा आहे. बरं. आणि आमचे 500 लोक येणार. बरं. आणि जेवण नुसतं बिर्याणी नाही पाहिजे, 8-10 आयटम पाहिजे, स्टार्टर वेगळा. बरं. आता म्हणलं एवढा खर्च कसा करायचा, कुठून करायचं. मग मी म्हणलं आमच्या सांगलीला तर अशी पद्धत नाही, आमच्याकडे तर लग्नाचा खर्च निम्मा निम्मा करतात. तुमच्या नगरचे मगर असेच आहेत का? काय कळत नाही मला. आमच्या सांगली मिरजेला तर अशी पद्धत नाही बाबा. 50-50 कोणी मुलगा असू दे, ते फॉरेनला असू दे नाही तर कुठेही असू दे. तर मग मला ही आठवण आली बघा. 12 शिष्यांच्या डोक्यावर 12 टोपल्या दिल्या. येशू ख्रिस्तानी शिष्याची काळजी घेतली. येशू ख्रिस्ताला म्हटलं देवा मी तुझा सेवक आहे, तू बघ माझी काळजी घे. आणि ते लोक निघून गेले. मी म्हटलं मला काही जमणार नाही एवढा खर्च. दुसरं स्थळ आलं, त्यांचं आमचं बोलणं झालं. लग्नाचा खर्च 50-50 ठीक आहे बोलले, त्यांनी मान्य केला. पसंती पण झाली होती. मुलगा पण चांगला नोकरीला होता, पगार पण भरपूर, 1 लाखाच्या वर वगैरे, चांगले स्टँडर्ड फॅमिली. आणि त्यांनी अर्ध्या खर्चाचा चेक लगेच 1 लाख रुपये माझ्या हातात दिला. आणि ते काय म्हणले की आणखी हे नुसते ॲडव्हान्स देतो, आणखी काय एक्स्ट्रा लागले अर्ध्या खर्चामध्ये तर ते पण आम्ही तुम्हाला लग्नाच्या दिवसाच्या आधी कुठल्याही परिस्थितीत देऊ, काही काळजी करू नका. तर मला पुन्हा का आठवल्या ह्या 12 टोपल्या. शिष्याच्या डोक्यावर काय दिली, उरलेली टोपली. म्हणजे शिष्य जो आहे त्याची काय करतो, प्रभू येशू ख्रिस्त काळजी घेतो. आणि मग माझा खर्च तो वाचला आणि छान सुंदर लग्न झालं. देवाची स्तुती असो. नेहमीप्रमाणे लग्नाला आनंद बोर्डे पाळकसाहेब ॲब्सेंट होते. तुम्हाला माहिती आहे ते रजेवरच असतात जास्त. मग लग्न लावलं त्यांच्या वडिलांनी, MD बोर्डे पाळकसाहेबांनी. आणि मी होतो आणि त्यांचे 2-3 पाळक होते, आणखी आपल्या डायसिसचे 1-2-3 पाळक होते. तर छान लग्न झालं, देवाची स्तुती असो. देवाच्या शिष्याची काळजी 12 टोपल्या नेहमी लक्षात ठेवायच्या. मी सेवक आहे असं नाही, तुम्ही पण सेवकच आहात. आणि जर तुम्ही सेवक आहात तर तुमची काळजी प्रभू घेईलच घेईल. जर तुम्ही येशूची सेवा करताय तर तुमची काळजी प्रभू घेईलच घेईल. कारण तो उत्तम गुरुजी आहे, तो स्वर्गीय पिता आहे आणि तोच ख्रिस्त आहे. आणखी पुष्कळ गोष्टी येशू ख्रिस्तांनी शिकवल्या. आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो. मत्ते 22:41. येशू ख्रिस्तांनी सहज लोकांना प्रश्न विचारला, ख्रिस्त कोणाचा पुत्र आहे. माहीतच नाही लोकांना काय आहे ते. ख्रिस्त आहे कोण हेच माहीत नाही. येशू ख्रिस्तांनीच विचारला प्रश्न, ख्रिस्त कोणाचा पुत्र आहे. तर शास्त्री पुरुषांनी सांगितलं ख्रिस्त दाविदाचा पुत्र. मग येशू ख्रिस्तांनी त्यांना प्रतिप्रश्न केला, मग दावीद त्याला प्रभू कसा म्हणतो. मत्ते 22:41 मध्ये दिलेला आहे.
मग दावीद त्याला प्रभू कसा म्हणतो? तो दाविदाचा मुलगा आहे, तो पुत्र आहे, तर दाविदच त्याला प्रभू परमेश्वर कसा म्हणतो? याचा अर्थ दाविदाच्या घराण्यामध्ये मनुष्य म्हणून जन्मलेला तो परमेश्वर आहे. जो परमेश्वर आहे तो ख्रिस्त आहे. हे येशू ख्रिस्ताने इथं लोकांना समजावून सांगितलेलं आहे. दाविदाच्या घराण्यामध्ये जन्मलेला जो परमेश्वर मनुष्य म्हणून जन्मलेला आहे तो ख्रिस्त आहे. इथं परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताने ते समजावून सांगितलेलं आहे. अशा पुष्कळ गोष्टी येशू ख्रिस्ताने उत्तम गुरुजी बनून आपल्याला समजावून सांगितल्या. त्या प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती असो, त्याला महान महिमा, आदर आणि गौरव सदा सर्वदा असो. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ थोर आणि पैशाश परमेश्वरा, ख्रिस्ता तू उत्तम गुरुजी आहेस. तूच काय तो एक स्वर्गीय परमेश्वर आहेस आणि देवबाप्पा, तूच राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहेस. तू आपल्या शिष्यांचे पाय धुतले प्रभू. इतकी नम्रता तू आमच्यामध्ये दे. प्रभूशी नावात मागतो नाही बाप्पा. आमेन.